म्हणजे आज या दिनांकापर्यंत बारामती ॲग्रो लिमिटेड या कंपनीने त्याचे संचालक आहेत रोहित पवार हे जेव्हा त्यांच्या आईवडिलांना जाऊन भेटले तेव्हा त्यांना सांगितलं की आता रोहित पवाराच्या राशीला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ती तुमची जागा सूट होत नाहीत. एका बाजूला हे देव मानत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला म्हणतायत की राशीला ती जागा सूट होत नाही. तर असे जे प्रकार सुरू आहेत तर रोहित पवारांनी यांची मोठी फसवणूक केलेली आहे. एक सर्वसामान्य भटक्या विमुक्तातला मुलगा त्यांच्या कुटुंबातल्या त्यांच्या वडिलांनी स्वकष्टावरती घेतलेली जमीन त्या जमिनीचा एकही रुपया त्यांना न देता ती जमीन परस्पर 52 लाख रुपयाला घेतलेली जमीन 2.5 कोटीला विकलेली आहे. आणि आता त्या जमिनीपासून 300 मीटरवरती रोहित पवारांनी स्वतःला घर बांधण्यासाठी 1.5 कोटी रुपयाला जागा घेतलेली आहे. हा सगळा प्रकार बघितल्यानंतर यांचा जो मूळ DNA आहे हा फसवणुकीचा आहे, हा लबाडीचा आहे, हा भ्रष्टाचाराचा आहे. हे सगळं सिद्ध होत आहे. गरिबावरती अन्याय करण्याची यांची नेहमी भूमिका राहिली आहे. हे तिथले आमदार असल्यामुळं तिथलं तहसीलदार, तिथले तलाठी, तिथले रजिस्टर ऑफिसची लोक यांची अजिबात दखल घेत नाहीत. आणि म्हणून ही आपल्या माध्यमातून किमान महाराष्ट्राला कळावं की कशा पद्धतीनं हा गोरगरिबांच्यावरती अन्याय सुरू आहे. त्यांनी तात्काळ त्यांची जमीन परत द्यावी, त्यांच्या नावावर करून द्यावी. त्यांनी एकही रुपया यांनी घेतलेला नाही. तुम्ही 53 लाखला घेतलेली जमीन 2.5 कोटीला विकता आणि या लोकांची फसवणूक करता. जमीन घेताना यांना म्हणता की आम्हाला तिथं बंगला बांधायचा आहे आणि तुमचं सगळे बाजूची 3 एकर